जय हिंद मित्रांनो. लोकसेवा लॅबमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहे इस्लामिक नाटो आणि त्याचे इफेक्ट इंडियावर काय परिणाम आहे त्याचे. तर हे 24 जानेवारीचं आर्टिकल आहे हे. पण आज संडे होता 25 जानेवारीला, आज काय आर्टिकल वगैरे आलं नाही. तर हे आर्टिकल चांगलं आहे, तर त्याबद्दल थोडं पॉईंट काढले होते मी. तुम्ही अगोदर हे आर्टिकल वाचा आणि जे आपण सिम्पल पॉईंट काढलेले ते पण चांगलं आहे. डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सरांनी हे आर्टिकल लिहिलेलं आहे इस्लामिक नॅटोबद्दल. हे तुमच्या GS2ला यू पी एस सीचा जो सिलेबस आहे GS2, आणि आजकाल राज्यसेवा यू पी एस सी सारखीच झालेली आहे. तर तुम्हाला GS2मध्ये इंटरनॅशनल रिलेशनमध्ये आणि GS3मध्ये सिक्युरिटीमध्ये हे विचारू शकता. आणि जे पण मुलं CAPF असिस्टंट कमांडरची प्रॅक्टिस करता वगैरे, तर त्यांना एसेमध्ये सिक्युरिटीवर एक एसे येतो, तर त्यामध्ये पण आपण हे पॉईंट टाकू शकतो. एसेमध्ये पण आपण आपल्या UPSCच्या एसेमध्ये पण हे पॉईंट टाकू शकतो निबंधामध्ये. ते इम्पॉर्टंट आर्टिकल आहे मित्रांनो. एकदा आर्टिकल वाचून घ्या आणि त्यामधले आपण जे इम्पॉर्टंट पॉईंट काढले ते आपण डिस्कस करूया. इस्लामिक नॅटो, त्या अगोदर आपण पाहू नॅटो काय आहे. कोणी ह्याला नॅटो म्हणतं, कोणी नाटो म्हणतं. तर नाटो काय आहे, तर आपल्याला माहिती आहे USA आणि रशिया एकमेकांचे दुश्मन कंट्री आहेत. पण 1949मध्ये रशिया नव्हता, तेव्हा USSR होता. आणि USA आणि USSRचं अगोदरपासून कोल्ड वॉर चालू राहायचं. तर USSRचं प्रभुत्व कमी करण्यासाठी USA आणि ज्या युरोपियन कंट्री होत्या त्यांनी एक ट्रिटी काढली. त्यामध्ये हा क्लॉज 5 आहे त्याचा नाटो चार्टरचा. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की एका कंट्रीवर हल्ला म्हणजे सर्व मेंबर कंट्रीवर हल्ला असं मानण्यात येईल. म्हणजे समजा फ्रान्सवर आपण हल्ला केला, तर ते असं मानेल की आमच्यावर सर्वांवर हल्ला केला, आम्ही सोबत प्रतिकार करू वगैरे. तर ही काय नाटो ट्रिटी होती. नॅटो म्हणतं कोणी, कोणी नाटो म्हणतं. 1949ला आलेली होती. तर इस्लामिक नॅटो काय, तर मध्यपूर्व, सौदी अरेबिया, पाकिस्तान, UAE, इजिप्त वगैरे हे देश येऊन इस्लामिक नॅटो किंवा सामूहिक सुरक्षा संघटनेची चर्चा करत आहेत. आता ते पण नाटो लाईक काहीतरी करत आहे की एका कंट्रीवर हल्ला म्हणजे सर्व कंट्रीवर हल्ला असं मानण्यात येईल. उद्देश दहशतवादी विरोधात सहयोग, इराणच्या वाढत्या प्रभुत्वाला तोलणे, प्रादेशिक स्थैर्य साधणे. इराणला हे करायचं त्यांना, म्हणजे त्याचा प्रभाव कमी करायचा वगैरे. आणि इथं बघा दहशतवाद विरोधी सहयोग. पहा या इस्लामिक नॅटोमध्ये पाकिस्तान आहे आणि तोच अशा गोष्टी करतो. म्हणजे किती कथनी आणि करणी, म्हणजे किती वेगळं झालेलं आहे बघा एकदा. तर यांचं तेच म्हणणं आहे की दहशतवाद विरोध सहयोग, इराणचे वाढत्या प्रभुत्वाला तोलणे वगैरे, प्रादेशिक स्थैर्य वगैरे असे मोठे मोठे शब्द वापरलेले यांनी. हे करून आम्ही एकत्र येऊ, इस्लामिक नॅटो बनवू. जे इस्लामिक कंट्री आहे, सौदी अरेबिया, पाकिस्तान, UAE, इजिप्त वगैरे. आणि अमेरिकेची भूमिका काय आहे ज्यात आपण बघितलं होतं 7 मेला ऑपरेशन सिंदूर झालं होतं. आणि नंतर पाकिस्तान आणि भारताचे संबंध असे खूप ताणले गेलेले होते. तर एक ट्रम्पनीच मधात येऊन ते तोडीपाणी काय म्हणतो तोडीपाणीने म्हणतो ट्विट केलं होतं वगैरे. आणि त्यांनीच हे केलं, त्यांनी असं शो केलं की मीच युद्ध थांबवलं वगैरे. म्हणजे ट्रम्पला भारतासोबत घेणं देणं नाही, पाकिस्तानसोबत घेणं देणं नाही, फक्त त्याला मध्यपूर्वेत म्हणजे मिडल ईस्टमध्ये त्याचा प्रभाव टिकवणं आहे. चीन आणि रशियाचा प्रभाव कमी करणं आहे. ऑब्वियसली रशिया पण USAचा दुश्मन आहे आणि चीन पण USAचा दुश्मन आहे. तर यांचा प्रभाव मिडल ईस्टमध्ये, मध्यपूर्वेत कमी करणं आहे. आणि इराणला आटोक्यात येणं, इराण पण USAचा दुश्मन आहे. तर ट्रम्पला आपल्याशी काय घेणं नाही, फक्त त्याला आपला प्रभाव मोठा करायचा आणि चीन, रशिया आणि इराणचा प्रभाव कमी करायचा. तिसरं, पाकिस्तानचा सहभाग का महत्त्वाचा. पाकिस्तान ह्यालाच का बरं सहभाग देतो, कारण सौदी पाक संबंध पूर्ण दृढ करण्याचा प्रयत्न आहे. आणि पाकिस्तान आपले सैनिकी ताकद, गुप्तचर क्षमता आणि मुस्लिम जगात नेतृत्व सिद्ध करू पाहतात. आता पाकिस्तानचा जन्म जेव्हा झाला होता 1947ला, तो एक धर्माच्या ह्याच्यावर झाला होता. म्हणजे जे पण इस्लामला फॉलो करतात त्यांनी एक कंट्री बनवली होती भारतापासून वेगळी. तर जे पण इस्लामिक वगैरे ऑर्गनायझेशन असतं त्याच्यामध्ये पाकिस्तान नेहमीच असतो. आणि टर्की आणि पाकिस्तान ह्याच्यामध्ये नेहमी इस्लामिक कंट्रीचा लीडर कोण ह्याची स्पर्धा चालू असते. तर पाकिस्तान नेहमी असं हे करतो की मुस्लिम जगात नेतृत्व, म्हणजे इस्लामिक वर्ल्डमध्ये आपलं नेतृत्व, म्हणजे
लीडर बनायचा त्याला इस्लामिक जगाचा. आणि सैनिक वगैरे कधी नाटो वगैरे स्थापन झाली ते सैनिकी ताकद पण वाढेल, गुप्तचर वगैरे ते पण वाढेल आणि नवीन लीडर बनेन तो इस्लामिक जगातला. आणि इराण सौदी संतुलन आणि मध्यपूर्वातली स्पर्धा. नाटो अस्तित्वात असल्या इराणला मोठा धक्का बसू शकतो. ओके, त्यामुळेच मध्यपूर्वात सांप्रदायिक आणि राजकीय ध्रुवीकरण वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे मिडल ईस्ट असं पण तिथं सगळे भांडणं वगैरे हे ते सुरूच असतं, म्हणजे शांत नसतो तो एरिया. तर ह्याच्यामुळं अजून शांतता भंग होईल त्यांची असं म्हणणं आहे. आणि भारतासाठी संभाव्य धोके काय आहे, तर सगळ्यात मोठा आपला भारत इराण चहाबार पोर्ट. एकदा इकडं बघून घ्या. ह्याच्यामध्ये नाही समजेल. ओके, ह्याच्यामध्येच बघू. भारतला कधी पहिले अफगाणिस्तानमध्ये तालिबान नव्हतं राज्य करत, तर भारत आणि अफगाणिस्तान संबंध अगोदरपासून चांगले आहे. यूट्यूबचे व्हिडिओ पण बघितले असेल तुम्ही. भारत अफगाणिस्तानला खूप चांगले, जे पण टुरिस्ट जातात अफगाणिस्तानला त्यांना खूप चांगलं मानतात. तर अफगाणिस्तानला जायला पाकिस्तानमधूनच रस्ता होता, पण पाकिस्तानला बायपास करायचा आणि अफगाणिस्तानला जायचं, तर मग भारताने इथं एक आपलं चाबार पोर्ट, ग्वादर पोर्ट तर पाकिस्तानमध्ये. इथं इराण आणि भारत मिळून एक ग्वादर पोर्टचं निर्माण करत होते आणि इथून रोडवेजनी अफगाणिस्तानला जात होते. असं काहीतरी यांचा प्लॅन होता, पण नशीब खराब तालिबानची सत्ता आली तिथं अफगाणिस्तानला. ओके, सत्ता बदल झाला तिथं. तर तुम्हाला सांगितलं ना, इथं इराणला मोठा धक्का बसू शकतो. आणि इस्लामिक नाटो कधी आला तर भारत आणि इराणचा जो चाबार पोर्ट आहे, आता इथं जो पोर्ट होता त्याच्यावर दबाव येऊ शकतो. म्हणजे ते म्हणून की बंद करा वगैरे. पाकिस्तान कधी आला, लीडर बनला त्याचा, तर अजून पाकिस्तानचे प्रादेशिक महत्त्व वाढण्याची भारताला धोरणात्मक आव्हान. पाकिस्तानचं कधी महत्त्व वाढलं, तो कधी लीडर बनला ह्या इस्लामिक कंट्री वगैरेचा युनियनचा, तर अजून आपल्याला धोका होईल, कारण आपली दुश्मन कंट्री पाकिस्तान. ओके, आणि ऊर्जा सुरक्षतेवर परिणाम. खाडीतील तणावामुळे भारतीय प्रवासी आणि व्यापार धोक्यात. आपण जे पण तेल वगैरे जे आयात करतो ते मिडल इथूनच येतं आपल्याला. तर एकदा हे इस्लामिक नाटो कधी झाला तर ह्याच्यावर पण फरक पडू शकतो आपल्याला. भारताला संधी काय आहे, तर भारत काय करू शकतो, तर भारताचे सौदी UAE आणि इजिप्तशी चांगले संबंध आहे. म्हणजे आता ते आले पण होते व्हिजिट करायला भारताच्या UAEचे. खाडी देश भारताचा सर्वात मोठा आर्थिक ऊर्जा भागीदार गट आहे. आपण जे पण ऊर्जा, म्हणजे जे पण ऑइल वगैरे घेतो आपण, सगळं पेट्रोल डिझेल हे तेच सगळं आपल्याला खाडीतल्या देशा मिडल ईस्टमधूनच येतं. तर आपण त्याचे भागीदार देश आहे. आणि इस्लामिक नाटोमध्ये नवीन राजनैतिक संवादाचे दरवाजे उघडू शकतात. आता ह्यांचं म्हणणं आहे की इस्लामिक नाटोच्या ज्या कंट्री आहेत त्याच्यामध्ये संवाद होऊ शकतो. आपण कधी म्हणजे आपण यूज पण करू शकतो पॉझिटिव्हनी बघितलं ह्याला कधी. तर भारताची भूमिका कशी असावी, भारतीय हमेशा तटस्थ भूमिका असावी. म्हणजे पॉझिटिव्ह बी नाही, निगेटिव्ह बी नाही, एक तटस्थ बॅलन्स अप्रोच म्हणतो आपण याला. तुम्हाला जेव्हा कन्क्लुजन करता ना तुम्ही, कन्क्लुजनमध्ये नेहमी बॅलन्स अप्रोच पाहिजे ना. तर भारताची भूमिका तटस्थ पाहिजे, बॅलन्स अप्रोच पाहिजे, स्ट्रॅटेजिक न्यूट्रॅलिटी, असे चांगले शब्द वापरायचे तुम्ही. स्ट्रॅटेजिक न्यूट्रॅलिटी. सौदी आणि UAE सोबत संबंध सहकार्य वाढवणे, इराणसोबत प्रकल्प कायम करण्यास स्वस्त धोरण. इराणसोबत चालूच द्या प्रकल्प हे करणं. सौदी आणि UAE सोबत पण संबंध वाढा. आणि पाकिस्तानचा प्रभाव वाढवू नये म्हणून बहुपक्षीय प्लॅटफॉर्मचा यूज करावा तिथं. म्हणजे बाकीच्या कंट्रीसोबत पण बोलणं वगैरे, प्लॅटफॉर्म वगैरे जो मल्टीलॅटरल प्लॅटफॉर्म यूज करा. असं नाही की एकासोबतच. आणि हा काय प्रश्न होता, एकदा परत आपण डिस्कस करूया. इस्लामिक नाटो आणि त्याचे भारतावर परिणाम काय आहेत. तर डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सरांनी हा लेख लिहिलेला आहे. तर आपण सिम्पल केले आहे त्यांनी. ऑपरेशन सिंदूरचं काहीतरी सांगितलेलं आहे वगैरे, तुम्ही वाचून घ्या एकदा. पण आपण सिम्पल आपल्याला इंटरनॅशनल रिलेशन GS 2मध्ये आणि GS 3मध्ये सिक्युरिटीमध्ये हा यूज होऊ शकतो. SL पण हा यूज होऊ शकतो. हा लेख ह्याची पॉईंट यूज करू शकतो. तर सगळ्यात पहिले इस्लामिक नाटोच्या पहिले आपण नाटो काय आहे ते बघितलं. तर नाटो हे US आणि युरोपियनचे जे कंट्री होते त्यांनी 1949मध्ये
एक करार बनवला की एका कंट्रीवर हमला म्हणजे सर्व कंट्रीवर हमला असं मानण्यात येईल. सगळ्यात वाईट गोष्ट आहे जे टर्की पण या देशात म्हणजे ह्याचा पार्ट आहे. तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस जेव्हा हे ड्रोन वॉर चालू होतं वगैरे, पाकिस्तान ड्रोन वगैरे हे करत होता आणि भारत त्याला टॅकल करत होता. तर भारत इस्रायलचे वगैरे जे डोम वगैरे जे मिसाईल वगैरे ते यूज करत होता ड्रोन पाडण्यासाठी, आणि पाकिस्तान कोणचे ड्रोन सोडत होता माहिती आहे? मेड इन टर्कीवाले बनवलेले. तर म्हणजे टर्कीचे आपले संबंध चांगले नाही आणि तो इस्लामिक देश पण आहे. इस्लामिक देश तर नाही, पण त्याचे संबंध आपल्याशी अगोदरपासून सुरू नाही. तो हमेशा क्रिटिसाइज करत आहे आपल्याला काश्मीरच्या मुद्द्यावर. ओके, तर क्लॉज 5 नाटोचा की एका कंट्रीवर हमला म्हणजे सर्व कंट्रीवर हमला. ओके, इस्लामिक नाटो पाहिलं आपण की सौदी अरेबिया, पाकिस्तान, इजिप्त, UAE येऊन एक काहीतरी असं इस्लामिक नाटो बनवण्यात येतात. त्यांच्याकडून एक प्रस्ताव आहे. कधी तो बनला तर त्यांना तेच की एका कंट्रीवर हमला म्हणजे सर्वांवर हमला. ओके, अमेरिकेची भूमिका, अमेरिका अप्रत्यक्ष पाठिंबा देतो कारण त्याला तेच प्रभाव वाढवणे, अमेरिकाला चीन, रशिया आणि इराणचा प्रभाव कमी करणं आहे. पाकिस्तानचा सहभाग कशाला? पाकिस्तान तुम्हाला सांगितलं ना, टर्की आणि पाकिस्तान जे मुस्लिम जगामध्ये नेतृत्व म्हणजे लीडर म्हणण्याचं आहे त्यांना, मुस्लिम कंट्रीचे, आणि आपली सैनिकी ताकद वगैरे वाढवणं आहे. इराणला धक्का बसू शकतो, त्याचं प्रभुत्व कमी होऊ शकतं कारण हा मेंबर वगैरे नसेल त्याचा. ओके, आपल्यावर काय सगळ्यात पहिला परिणाम आपला चाबहार पोर्ट, जो इराणचा पोर्ट आहे आपला, आपण जो बनवण्यात मदत करतो, तो हेवीन पाकिस्तानचं प्रभुत्व वाढेल या एरियामध्ये आणि आपले जे आपण तेल वगैरे आयात करतो त्याच्यावर पण फरक पडू शकतो. ओके, भारताची संधी काय आहे की मल्टीलॅटरल अप्रोच म्हणतो आपण त्याला, की बाकीच्या मध्ये पण संवादाचे दरवाजे उघडू शकता. पॉझिटिव्ह आहे समजा. आणि भारताची भूमिका कशी असावी? तर बॅलन्स अप्रोच सांगितला होता मी तुम्हाला. पॉझिटिव्ह बी नाही, निगेटिव्ह बी नाही, तटस्थ अप्रोच पाहिजे. सौदी वगैरे UAE सोबत हे करा, पाकिस्तानसोबत आपलं इराणसोबत प्रकल्प चाबहार पोर्ट काम हे करू दे, आणि बहुपक्षीय करार वगैरे, बाकीच्या कंट्रीजसोबत पण बहुपक्षीय करार करावा. हा क्वेश्चन आहे इंग्लिशमध्ये नाही तो मराठीमध्ये. 100 प्रश्नाचा 150. मी दिल्लीला ॲज अन इव्हॅल्युएटर काम करतो. एक मोठं इन्स्टिट्यूशन आहे, आता सध्या नाहीच नाव सांगू शकत. 2 इन्स्टिट्यूटमध्ये, एक ऑनलाईन एक ऑफलाईन. तर मला आन्सर लिहून पाठवा तुम्ही, काय पण कसं पण आन्सर लिहा पण पाठवा, मी तुम्हाला चेक करून देईल ते. तर हाऊ द फॉर्मेशन पोटेन्शियल इस्लामिक नाटो आणि त्याचं ते संभाव्य इस्लामिक नाटोमुळं पश्चिम आशियातील संतुलन कसे बदलू शकते आणि भारतावर काय परिणाम होऊ शकतो. ओके, तर सिम्पल इस्लामिक नाटो लिहा इंट्रोमध्ये, बॉडीमध्ये लिहा ते एक संतुलन कसे बदलू शकते, भारतावर परिणाम, आणि कन्क्ल्युजनमध्ये बॅलन्स अप्रोच लिहा. हे लिहून मी टेलिग्रामची एक लिंक सेंड करतो, त्यावर मला सेंड करा ते. ओके, तुम्ही पहिलाच व्हिडिओ आहे, प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा लोकसेवा लॅबला. थँक्यू.